नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण तत्पूर्वी पाहिलं तर काय, सुपर्णा भावनाच्या घरी आलेली असते आणि ती भावनाला, आनंदीला खूप त्रास देते, खूप म्हणजे खूप त्रास देते. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे सिद्धू येतो आणि हे सगळं दृश्य पाहतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सुपर्णा आणि रवी जेव्हा बाहेर येतात, गाडीत बसणारच असतात, तेवढं तर सिद्धू त्यांच्या पाठोपाठ येतो आणि रवीला धमकी देतो. भावना व तिच्या घरच्यांच्या केसांना सुद्धा धक्का बसला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे, लक्षात ठेव. जर तुझ्यामुळे तिला काही त्रास झाला तर तुझी काही खैर नाही. पण यावरती रवी त्याला काहीच उलट उत्तर देत नाही, तिकडून निघून जातो. पण हे मात्र सुपर्णाला खटकतं. घरी गेल्यावर ती रवीला बोलते, रवी अरे काय झालं? अरे तो माणूस सरळ सरळ आपल्याला धमकावत होता, पण तू त्याला उलट उत्तर सुद्धा दिलं नाहीस. अरे रवी, मी तुला ओळखते, तू एकदम निडर आहेस, कोणालाच घाबरत नाहीस. मग त्या माणसाला का बरं घाबरलास? तेव्हा रवी हसू लागतो आणि बोलतो, सुपर्णा डार्लिंग, तुला माहीत नाही आहे, तो माणूस साधासुद्धा मुलगा नाही आहे, तो MLAचा मुलगा आहे. अगं ते गाडे पाटील आहेत ना, MLA, ज्यांनी आपलं सोलर प्रोजेक्ट अप्रूव्ह केलं आहे, त्यांचा धाकला मुलगा आहे गाडे पाटील, सिद्धिराज गाडे पाटील. आणि मला माहिती नव्हतं भावनाची पोहोच इतक्या वरपर्यंत आहे ते. आणि त्याने जर त्याच्या घरच्यांना प्रोजेक्टबद्दल सांगितलं ना, तर आपल्या हातातून तो प्रोजेक्ट गेला म्हणून समज. आणि इतकी मोठी रिस्क आपण घेऊ शकत नाही. एकतर खूप मेहनतीने आपल्याला तो प्रोजेक्ट मिळाला आहे, त्यामुळे इतक्या सहजासहजी आपण तो प्रोजेक्ट आपल्या हातातून घालवू शकत नाही. त्यामुळे सुपर्णा, मला माहिती आहे तुला ती भावना आवडत नाही, पण आता तुला तिच्याशी चांगलंच वागावं लागणार आहे. त्या सिद्धूला पटवून द्यावं लागणार आहे की आपण तिच्याशी, म्हणजे भावना आणि तिच्या घरच्यांशी चांगलं वागतो ते. आणि अशा प्रकारे सिद्धूच्या भीतीमुळे ते दोघेही भावनाशी, आनंदीशी आणि तिच्या घरच्यांशी चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा निर्णय घेतात. इकडे आता सिद्धू परत घरी येतो आणि त्याच्या बहिणीला विचारतो, म्हणजे सिंचनाला विचारतो, ही दोघं कोण आहेत आणि भावनाला त्रास का देत होते. तेव्हा आता सिंचना घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि हे सगळं ऐकून तर सिद्धूला इतकं भारी वाटतं. तो बोलतो, खरंच भावना किती चांगली मुलगी आहे, उलट आज तर मी तुमच्या प्रेमात आणखी पडलो. तुमच्या जागी जर दुसरी कोणतीही बाई असती आणि तिच्या नावावर इतकी मोठी प्रॉपर्टी झाली असती ना, तर कुणी सोडली नसती. पण भावना मॅडम, तुम्ही ती प्रॉपर्टी सोडली आणि निस्वार्थीपणे त्यांच्या मुलीची, म्हणजे आनंदीची काळजी घेताय. खरंच तुमच्या इतकी चांगली मुलगी मला कधीच भेटू शकणार नाही. आय लव्ह यू सो मच. आणि त्यामुळे तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये असणारी जी काही रिस्पेक्ट आहे, जे काही प्रेम आहे ना, ते आता 10 पटीने वाढलं आहे. इकडे आपण पाहतो तर काय, जयंत हॉलमध्ये बसलेला असतो. तो लॅपटॉपवरती काम करत असतो आणि तेवढंच तिथे जान्हवी येते तणतण करत आणि बोलते, जयंत मला खूप बोर झालं आहे, खूप म्हणजे इतकं बोर झालं आहे ना, मी तुला सांगू शकत नाही. एकतर माझा अभ्यास करण्याचा सुद्धा मूड नाही आहे. मी जर तिकडे माझ्या घरी असते ना, तर एका जागी कधीच बसले नसते. कधी दादा वहिनीच्या रूममध्ये, कधी आई वडिलांच्या रूममध्ये, तर कधी आजींच्या रूममध्ये, म्हणजे हॉलमध्ये सगळीकडे बसून अभ्यास केला असता. पण इथे मला एका जागी बसावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो. त्यामुळे जयंत, माझं ना अभ्यासामध्ये जरा सुद्धा लक्ष लागत नाही आहे. प्लीज काहीतरी कर ना. आपण काम करूया का, बाहेर जाऊन अभ्यास करूया का, हॉलमध्ये, अंगणामध्ये. तेव्हा जयंत बोलतो, नाही, तिथे ना फार मच्छर आहेत, तुझं लक्ष लागणार नाही. आणि त्यात वाहनांचा आवाज, त्यामुळे तुझं जरासुद्धा लक्ष लागणार नाही. तेव्हा जान्हवी बोलते, प्लीज जयंत, फक्त 10 मिनिट घेऊन चल ना. आपण 10 मिनिटं थोडासा वॉक करू गार्डन एरियामध्ये आणि पुन्हा परत येऊ. प्लीज जयंत. आणि आता मात्र जयंतला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. जान्हवी आता पुढे बोलते, जयंत प्लीज चल ना बाहेर, फक्त 5 मिनिटं, एक 10 मिनिटं मी बाहेर गेले, ताजी हवा खाल्ली की मला फ्रेश वाटेल आणि अभ्यासाला पुन्हा हुरूप येईल. प्लीज ना जयंत. पण जयंतला मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला बाहेर घेऊन जायचं नसतं. पण ही जान्हवी काही केल्या ऐकायला तयार नसते, ती हट्टालाच पेटलेली असते. आणि तेवढं ते जयंत एक युक्ती लावतो. तो बोलतो, जान्हवी अगं बाहेर ना ते कुत्रं आहे आणि ते कुत्रं लगेच कोणालाही चावतं आणि ते कुत्रं ना बघून लगेच भुकतं आणि चावतं सुद्धा. आणि ऐकून तर जान्हवी जाम घाबरते. ती बोलते, ठीक आहे, मी करते घरीच अभ्यास. इकडे मात्र श्रीनिवास फॅक्टरीत असतो आणि त्याला ॲडव्हान्स सॅलरी हवी असते, कारण खूप खर्च झालेला असतो, पैसे हवे असतात. असं म्हणत असतो, मालकाकडे जातो, साहेबाकडे जातो आणि बोलतो, सर मला 2 महिन्यांची सॅलरी जरा ॲडव्हान्समध्ये पाहिजे होती. तेव्हा तो मालक बोलतो, श्रीनिवास सर सॉरी, तुम्हाला सॅलरी मिळू शकत नाही, कारण कसं आहे ना, कंपनीच्या नवीन रूलप्रमाणे तुम्ही अनफिट आहात, तुम्ही एजमध्ये बसत नाही, त्यामुळे पुढील 2 महिन्यामध्ये तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागणार आहे. आणि हे सगळं ऐकून तर श्रीनिवासला इतकं टेन्शन आलेलं असतं की बासच. तो आता घरी येतो. घरी आल्यावर तो खूपच दमलेला दिसत असतो. लक्ष्मी बोलते, काय झालं, तुम्ही मालकांशी बोलला का? नाही, म्हणजे आपल्याला पैशाची फार गरज आहे, आपल्याला भाडंसुद्धा भरायचं आहे, परत किराणा मालसुद्धा आणायचं आहे. काय झालं, तुम्ही बोलला का त्यांच्याशी? पण निवास मात्र लक्ष्मीला सांगत नाही, कारण तिला जर सांगितलं तर तिला टेन्शन येईल, त्यामुळे तो लक्ष्मीशी खोटं बोलतो.
तो बोलतो, लक्ष्मी अगं आमचा मॅनेजर ना सुट्टीवर गेलाय, त्यामुळे मला ॲडव्हान्स सॅलरी मागताच आली नाही. पण जेव्हा तो सुट्टीवरून परत येईल ना तेव्हा मी नक्कीच मागेन, तू निश्चिंत राहा. इकडे आपण पाहतो तर काय, विश्वाची आईने जयाकडून ते औषध मागितलेलं असतं, ज्यामुळे अल्कोहोलचा प्रभाव म्हणजे दारूचा प्रभाव कमी होणार असतो विश्वावरून. ती आता दुधामध्ये ते औषध मिक्स करते आणि विश्वाला प्यायला देते, जेणेकरून त्याचं दारूचं व्यसन सुटावं. पण प्रेक्षकांनो इकडे मात्र कहरच घडलेला असतो. इकडे आपण पाहतो तर काय, जान्हवी सकाळी सकाळी उठून बसलेली असते आणि ती तिची बॅग पॅक करत असते. सगळ्याच तिच्या साड्या तिच्या बॅगमध्ये भरत असते आणि तेवढं ते जयंत तिला पाहतो आणि हे दृश्य पाहून तर त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो बोलतो, जान्हवी अगं काय झालं, तू अशी बॅग का भरतीयस, तू मला सोडून चालली आहेस का? तुला चांगलंच माहिती आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही, बोल ना जान्हवी. तेव्हा जान्हवी हसू लागते आणि बोलते, जयंत मी खूप मोठा निर्णय घेतलाय, एक्झामच्या तयारीसाठी माझ्या माहेरी जावं. कारण कसं आहे ना, तिथे असं वातावरण आहे ज्यामुळे माझा अभ्याससुद्धा होईल. इथे जर मी अजून राहिले ना तर माझा अभ्यासातसुद्धा लक्ष लागणार नाही, मी फेल होईल. आणि तुला असं वाटतं का मी एक्झाममध्ये फेल व्हावं? सो प्लीज मला माझ्या माहेरी जाऊ दे. तिकडे गेल्यावर सगळं वातावरण चेंज होईल आणि माझं अभ्यासातसुद्धा लक्ष लागेल. आणि तुला जर असं वाटत असेल ना की या एक्झाममध्ये मी पास व्हावी तर प्लीज मला माझ्या माहेरी जाण्याची परवानगी दे. खरं तर प्रेक्षकांनो, तो 10 मिनिटंसुद्धा तिला बाहेर सोडायला तयार नसतो. मग तो चक्क तिला माहेरी एकटं कसं सोडेल? पण प्रेक्षकांनो, जान्हवी इतकी हट्टाला पेटलेली आहे ना की जयंतला तिचं ऐकावंच लागतं. आणि फायनली तो आता तिला माहेरीसुद्धा सोडणार आहे, लक्ष्मी निवासमध्ये, म्हणजेच लक्ष्मीच्या घरी सोडणार आहे. तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.